शकता पूर्ण मोकळी आहे. आपण बघू शकता हे आहे नांदेडचं बस स्टँड मधून. नाही म्हणजे असं चालू ना. तर मित्रांनो अजून गाडीला टाइम आहे म्हणून मी थोडं जेवणासाठी बाहेर आलेलो आहो आणि इथं चिकन फ्राईड राईस आणि चिकन 65 असं काय मागवलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, मी मोहसिन पुन्हा एकदा स्वागत करतो आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मित्रांनो सध्याला टाइम झालेला आहे, तुम्ही बघू शकता 8:05 आणि मी सध्याला आहे तुळजापूरच्या बस स्टँडवरती. पुन्हा एकदा मी शिवशाहीचा 4 दिवसांचा पास काढलेला आहे. आणि मित्रांनो हे जे पास आहे मी तुळजापूरच्या बस स्टँडवरती काढलेला नाही, मी काढलेला आहे धाराशिवच्या बस स्टँडवरती. आणि पास काढताना थोडी प्रॉब्लेम झाली होती, ती अगोदर पाहून घ्या आणि नंतर धाराशिव ते तुळजापूर पर्यंत मी कसा आलो ते पण पहा. त्यानंतर आपण जे इथून नवीन प्रवासाला जे स्टार्ट करूया. तर फायनली मित्रांनो आपल्याला जे 4 दिवसांचा पास भेटलेला आहे आणि माझ्यापाशी अगोदरचाच फोटो होता. मला हे कळत नव्हतं की मला पास भेटेल का नाही. फायनली पास भेटलेला आहे शिवशाहीचा. पुन्हा मी पास काढलेला आहे आणि सध्याला मी धाराशिवमध्ये आहे आणि इथून मला तुळजापूर पर्यंत जायचं आहे. आणि तुळजापूर नंतर आपण जे एक मजेदार प्रवास करणार आहोत लातूर नंतर नांदेड असा आपण जे प्रवास करणार आहोत. सध्याला एक तुळजापूर गाडी लागलेली आहे, तिथून जे आपण इथून तिकीट काढून तुळजापूरला जाणार आहोत आणि तुळजापूर नंतर पुढे जे आपण पासचं जे आपण उपयोग करणार आहोत. तर मित्रांनो फायनली आपल्याला जे आहे तुळजापूर गाडी भेटलेली आहे आणि गाडी बघू शकता पूर्ण मोकळी आहे. 2 प्रवासी आहेत फक्त, पूर्ण गाडी मोकळी. तर फायनली मित्रांनो आपण तुळजापूरच्या बस स्टँडवरती जे पोहोचलो आहोत. हे बघू शकता हे आहे तुळजापूरचं बस स्टँड. तर मित्रांनो इथून जे आपण प्रवास करणार आहोत आपल्याला नांदेडला जायचं आहे आणि तुळजापूर ते डायरेक्ट नांदेड गाडी नाही. तर आपण इथून लातूरला जाणार आहोत आणि लातूर नंतर पुणे आपण जे आहे लातूर ते नांदेड असा प्रवास करणार आहोत. कारण टाइम झालेला आहे 8:13 आणि हे बघू शकता तुळजापूरचं बस स्टँड. तेवढी काय गर्दी वगैरे नाही आहे इथं. हे बघा आणि मित्रांनो हे जे प्रवास आहे मी खूप दिवसानंतर करत आहे, कारण की ह्याच्या अगोदर जे आहे मराठा आरक्षण आलं होतं, त्यानंतर जे बस जाळल्या गेल्या आणि बसेस बंद होते, त्यानंतर मला टाइमच भेटला नाही प्रवास करण्यासाठी. फायनली 1.5 महिन्यानंतर मी हे प्रवास करत आहे आणि पास काढलेला आहे फायनली. आणि मित्रांनो जेव्हा असं मी पास काढून प्रवास करायला निघतो ना, खूप मजा येते. बघा कोणीच नाही, फक्त एकटंच मी असं जे आहे ब्लॉग बनवणार आहे आणि खूप मजा येते मित्रांनो. तुम्ही पण असं जे प्रवास करू शकता पास काढून. आणि आता फक्त जे पावसाळ्याचं मला जे वेट आहे, पावसाळ्याचं मी वेट करतोय. तर मित्रांनो बघू शकता एक गाडी आलेली आहे लातूरची, ह्याच्यामध्ये जावं असं म्हणतोय आता, कारण की ह्याच्यानंतर गाडी भेटेल नाही भेटेल काय सांगू शकत नाही. समोरचं सीट नाही आहे ह्याच्यात, तरी पण मागच्या जागा दिसते बघा. पूर्ण गाडी बघू शकता मित्रांनो, पूर्ण गाडी फुल आहे. भेटली मागे जागा. फायनली आपल्याला जे आहे लातूर गाडी भेटलेली आहे आणि जागा तर नाही गाडीमध्ये, सध्याला तर उभारलो आहो. आता बघू मोरी गाडी जागा होते का नाही होते. बघू शकता पूर्ण गाडी जी आहे मागं बॅग आहे बघू शकता. आणि कॅबिनमध्ये पण आपलं जे सीट आहे ते एकदम बॅग आहे बघू शकता तुम्ही. बघू आता मोरी जागा होते का नाही. आपल्याला तर लांब जायचं आहे अजून, पुन्हा रात्रभर आपला जे प्रवास होणार आहे. आणि मित्रांनो तुळजापूरहून गाडी निघायचं टायमिंग तुम्ही बघू शकता 8:40 गाडी निघालेली आहे.
हे बघा. तर मित्रांनो 9:05 झालेले आहेत आणि सध्याला उजनी गावामध्ये पोहोचले आहे. आणि उजनी तर तुम्हाला माहितच आहे. उजनी असं का मॅडम नाही मुलं असं झाली की चालू ना आणि मित्रांनो उजनी तर तुम्हाला माहितच आहे. उजनीमध्ये बासुंदी फेमस आहे. उजनी गावामध्ये जेव्हा तुम्ही उजनीला याल तुम्ही इथली जी आहे बासुंदी चेक करू शकता. तर मित्रांनो टाइम बघू शकता 10:10 झालेले आहेत आणि आपली गाडी जी पोहोचलेली आहे लातूरच्या बस स्टँडवरती. अजून आपल्याला ज्या इथून नांदेडला जायचं आहे. नांदेड 134 किलोमीटर आहे आणि इथून गाडी भेटते का नाही काय माहीत. सध्याला बघू शकता हे आहे लातूरचं बस स्टँड. पब्लिक तर थोडीफार दिसत आहे. ते हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा. आणि मित्रांनो आपला हा जो प्रवास आहे हे नाईटचा प्रवास आहे. तेवढं काय आपल्याला दाखवता येत नाही पण आपल्याला हे फक्त रूट कव्हर करायचे आहेत. आणि बस स्टँडवरती काय गर्दी आहे नाही आहे बस स्टँड चांगला आहे हे पूर्ण मी दाखवत जाणार आहे तुम्हाला. अजून इथून जे 134 किलोमीटर आहे नांदेड. बघू आता गाडी किती वाजता लागते आपल्याला गाडी भेटते की नाही. पूर्ण रात्र प्रवास आपल्याला करायचा आहे. बघू नांदेडला आपण जे किती वाजता पोहोचणार आहोत. माहिती आहे माझं बोलत ना मला तुम्हाला हो साहेब बोला. नांदेड किती वाजता आहे? 11:30. तर मित्रांनो अजून गाडीला टाईम आहे म्हणून मी थोडं जेवणासाठी बाहेर आलेलो आहो. आणि इथं चिकन फ्राईड राईस आणि चिकन 65 असं काय मागवलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. आणि हॉटेल बघू शकता हे हॉटेल आहे. तर थोडंफार जेवण करून घेतो. सकाळी थोडं खाल्लं होतं त्यानंतर काय खाल्लेलं नाही. मग आता रात्री अजून प्रवास करायचा आहे म्हणून मी थोड़ा खाऊन घेतो आणि काय मागवले ते पण मी तुम्हाला दाखवतो आता. दोस्तों ये आ चुका है अपना चिकन फ्राइड राइस. ये देखिए टेस्ट करके अभी बताता हूँ कि किस तरीके का इसका टेस्ट है. अभी जो लातूर में फर्स्ट टाइम ही खा रहा हूँ मैं. ह्याच्या अगोदर मी खाल्लेलं नाही मित्रांनो. हे बघा. कड़क है. तो दोस्तों खाना पीना हो चुका है और इतना ज़बरदस्त टेस्ट, इतना ज़बरदस्त. मैंने लातूर में ऐसा कभी सोचा भी नहीं था. फ्राइड राइस लिया था और
चिकन 65 बहुत ही लाजवाब टेस्ट था दोस्तों। होटल शाही बोल के था, बस स्टैंड के बाजू में आपको जो मिल जाएगा। आप यहाँ पर जो है एक बार ज़रूर विजिट करना। तर मित्रांनो टाईम बघू शकता, एकदम 11 वाजा लागलेत आणि समोर एक गाडी लागली आहे बघा, बीड हैदराबाद शिवशाही गाडी आहे ही। आणि अजून एक गाडी आलेली आहे यहाँ पर, हे बघा लातूर पुणे वल्लभनगर, हे बघा समोर मित्रांनो अजून एक ती स्लीपर, नवीन स्लीपर बस आलेली आहे। आणि हे जे बस आहे हे आहे नांदेड कोल्हापूर, हे बघा। तर मित्रांनो बघू शकता फायनली नांदेड गाडी आलेली आहे, हे बघू शकता। ही कोणती आहे? सोलापूर नांदेड आहे, हे बघा। पण समोर सीट काय आपल्याला भेटलं नाही, बघू आता मागं पण जागा भेटली तर चालेल आपल्याला। कसं तर आपल्याला नांदेडला जायचं आहे आणि बघू सीट आपल्याला समोर भेटली तर व्ह्यू दाखवतो, नाहीतर मग असंच आपण जे प्रवास करूया। हे बघू शकता हे गाडी आहे आणि जागा तर काय मध्ये दिसत नाही आहे अजून, हे बघ। तर चला मग आता जे गाडीमध्ये बघू जागा वगैरे आहे का नाही। तर मित्रांनो टाईम बघू शकता 12:32 आणि गाडी आपली पोहोचली बघा आपलं अहमदपूर, हे बघा। हे बघू शकता अहमदपूर आणि हे बघू शकता अहमदपूरचं बस स्टँड तुम्ही बघू शकता, कोणी दिसत नाही आहे सध्याला तरी। इथं संपूर्ण बस स्टँड मला खाली दिसतं, हे बघा गाडी आपली इथे लागलेली आहे। रात्रीचे 12:30 झालेले आहेत आणि अहमदपूरच्या बस स्टँडवरती कोणी दिसत नाही मला, हे बघा संपूर्ण हे बस स्टँड आहे, एकदम खाली बस स्टँड, कोणीच नाही इथं। तो दोस्तों ये रही अपनी गाडी, बघू शकता मित्रांनो गाडी आपली फायनली पोहोचलेली आहे नांदेडच्या बस स्टँडवरती। टाईम झाला बघा 2:15। तर फायनली मित्रांनो आपण जे आहे पोहोचलेलो आहोत नांदेडच्या बस स्टँडवरती आणि 2:15 आपली गाडी नांदेडला आलेली आहे। जास्त काय तुम्हाला दाखवलं शक्य झालेलं नाही, कारण की सीट नव्हती, मी मागं बसलो होतो। पुढचं काय तेवढं मला शूट करता आलं नाही। तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथून मी एक नवीन प्रवास सकाळी जे आहे सुरू करणार आहे आणि ती प्रवास तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता थोडंसं जे इथं बस स्टँडवरती झोपतो आणि पुन्हा 6 वाजता आपला एक नवीन इथून प्रवास सुरू होणार आहे। आणि हे तो खूप सारे गाड्या आहेत, मी एकदा तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता चौकड तुम्हाला बसेस दिसतील इथून। हे बघू शकता हे लालपरी आहेत,
हे बघू शकता उमरगा नांदेड आहे. खूप सारे बसेस आहेत आणि सकाळी आपण एक मजेदार जर्नी इथून जे आहे सुरू करणार आहोत. ते तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर अजून जे तुम्हाला मधून मी एकदा बस स्टँड दाखवतो. मित्रांनो बघू शकता हे आहे नांदेडचं बस स्टँड. मधून 2:30 वाजता बघा संपूर्ण माणसं झोपलेले आहेत इथं. हे बघा